कारण राणेसाहेब स्वतः युतीसाठी आग्रही होते. हो, मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही. 21 तारखेची ती काय आता नाही वाटत मला, आता नाही वाटत. कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका. शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात? तुमचाही मोठा पक्ष आहे, आता थांबणं योग्य नाही. वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या, त्याला काहीतरी मर्यादा आहे. उत्तर आम्हाला जे काही आलं ते काही समाधानकारक नाही. आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो. कार्यकर्ते थांबलेले आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही. म्हणून आम्ही डिसिजन घेतला, जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार. साहेब आपण आता 16वरती निवडणूक लढता, काय चित्र असेल? म्हणजे चारीच्या चारी, जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागला. साहेब आता पण शहर विकास आघाडी आहे, उमेदवार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेता प्रमुख आहेत. जरी त्यांनी सांगितलं असलं की पद बदलणार तरी पण अजूनही कायम आहे. मात्र एकीकडे खासदार नारायण राणे असं म्हणाले होते की जर ही युती झाली तर आपण जिल्ह्यातले दोन्ही संबंध तोडू. काय वाटतं? तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही. असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही. म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही. राणेसाहेबांचं सांगून असं राणेसाहेब बोललेलेच नाही कुठेही. आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत, लपून छपून नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं. हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही. पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार. साहेब प्रचाराला सुरुवात करणार का? कणकवलीमध्ये प्रचार झाली ना आता सुरुवात, अजून कुठली सुरुवात करू? घर टू घर प्रचाराला करणार का? जिथे मला संदेश पारकरजी बोलवतील, सगळे आमचे लोक बोलवतील, शहर विकास आघाडीचे नेते बोलवतील, मला यावंच लागणार. साहेब हा जो फॉर्म्युला आहे, हा पॅटर्न आहे, हा पूर्ण राज्यभरही राबवला होऊ शकतो. साहेब आज सिंधुदुर्गाच्या ही कणकवलीमध्ये जी शहर विकास आघाडी झाली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी सावंतवाडीमध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुमचं त्यांनी कौतुक केलं की राणे फॅमिली ज्या पक्षात असते ती 100% असते. यावर आपलं काय मत आहे? चांगलंच आहे. मी काय बोललो, जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झाला आहे तो बाहेरून झालेला आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे, नातं असतं. ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही. जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे, जे आम्हाला दिसतंय. म्हणून त्यासाठीच मी बोललो ना, त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो, पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं. म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून